दया घना दया घना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा दया घना अरे जन्म बंदी वास सजाई थे प्रत्येकास अरे जन्म बंदी वास सजाई थे प्रत्येकास चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दया घना शांती कोठडी मोहमाया झाली वेडी 10 दिशांची कोठडी मोहमाया झाली वेडी प्राण माझे ओढी झालो बंदी तुझा मी दया घना बालपण उतू गेले अन तारुण्य नासले बालपण उतू गेले अन तारुण्य नासले वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दया घना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा दया घना दया घना दया घना नमस्कार मंडळी, मी अजित कोलटकर भावगीतार्थ या माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत करतो. आजचे गाणे गायक सुरेश वाडकर, संगीत हृदयनाथ मंगेशकर, गीतकार सुधीर मोघे आणि चित्रपटाचे नाव 1980 साली प्रदर्शित झालेल्या संसार या मराठी चित्रपटातील हे चित्रगीत आहे. पूर्वी रागावर आधारित एरी मोको नहीं परे चैन या पारंपरिक बंदिशीवर बेतलेलं हे गाणं आहे. शास्त्रीय बैठक असल्याने या भावगीतात बंदिशीसारखा भाव आढळतो. पूर्वी रागात कारुण्य व वैराग्य हे भाव जाणवतात, पण त्याचं प्रमुख जी बैठक आहे ती परमेश्वराची आळवणी, म्हणजे जशी
सुफी आपण संत बघतो, त्यांच्या गीतांमध्ये जे भाव असतात, जो ठहराव असतो, जी मंद लय असते, त्या प्रकारची या रागाची बैठक आहे. पूर्वी रागावर आधारित असूनही एकापेक्षा अधिक रागांच्या छटा याच्यामध्ये बेमालूमपणे वापरल्यामुळे हे सुगम संगीत किंवा भावगीत या प्रकारामध्ये सर्वसामान्यांना अतिशय मनापासून भावते. हृदयनाथांनी या गाण्याच्या निर्मितीबद्दलचे जे काही प्रमुख किस्से सांगितले आहेत किंवा त्यांची त्याच्यामागची जी विचारसरणी होती ती त्यांनी सांगितली आहे. तर त्यांनी सगळ्यात पहिले ही या गाण्याची चाल बांधताना काय केलं, तर ते त्यांनी शब्द जे आहेत या गाण्यामधले शब्द अतिशय पॉवरफुल शब्द आहेत, आळवणी करणारे शब्द आहेत, प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे शब्द आहेत. तर ते शब्द त्यांनी समजून घेतले आणि मग त्यांनी ठरवलं की याच्यामध्ये जास्त कठीण किंवा गुंतागुंतीची चाल ही जाणीवपूर्वक टाळली पाहिजे. तिसरा त्यांनी महत्त्वाचा घटक केला तो म्हणजे संगीत जे याचं दिलं त्याच्यामध्ये ठहराव किंवा पॉझेसचा वापर अतिशय उत्तम प्रकारे केला आहे. शांततेलाही संगीताचा भाग बनवला त्यांनी. त्यामुळे घडतं काय की दया घना ही आर्त हाक, परमेश्वराला मारलेली आर्त हाक, मनापासूनची हाक आपल्याही मनाला भिडते आणि त्याप्रमाणे मग आपण त्या गाण्यामध्ये आणखीन गुंतत जातो. त्या चालीमध्ये त्या चालीचा आनंद आपल्याला जास्त मिळतो. दयाघना ही आर्त हाक मनात रेंगाळत राहावी यासाठी मुद्दाम मुबलक पॉझेसचा उपयोग हृदयनाथांनी केला. आणि माझ्या मनात नेहमी येतं की अरे जन्म बंदीवास हे शब्द का वापरले असावेत. तर आपण जर नीट विचार केला तर सगळ्या आपल्या साधू संतांनी किंवा आपल्या भारतीय अध्यात्माची बैठकच अशी आहे की हा जन्म बंदीवास आहे. जसं मी मागच्या पण व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की याला सर्व संतांनी हे जे भौतिक जग आहे याला सासर म्हटलेलं आहे आणि माहेर परमेश्वर अर्थातच. तर अरे जन्म बंदीवास सजा इथे प्रत्येकास. रामदास स्वामींनी म्हटलंच आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधोनी पाहे. प्रत्येकाला सजा आहे, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाला टेन्शन्स आहेत, प्रत्येकाला काळज्या आहेत, प्रत्येकाला विवंचना आहेत. त्यामुळे सजा इथे प्रत्येकाचं ही सजा आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाची बैठकच वापरली आहे कवीने याच्यामध्ये. सुधीर मोघ यांनी अत्यंत विचारपूर्वक हे शब्द वापरले असावेत की अरे जन्म बंदीवास सजा इथे प्रत्येकास, चुके ना कुणास आता बंदी तुझा मी. कोणालाही ही सजा चुकत नाही. ती ठरलेली सजा म्हणजे आपलं जे जीवन आहे ती सजा प्रत्येकाला भोगावी लागते. त्यामुळे तुझा बंदी आहे मी, अशी त्यांनी एक कल्पना वापरली आहे. पुढे ते लिहितात, 10 दिशांची कोठडी मोहमाया झाली वेडी. या ज्या दशदिशा आहेत, 4 प्रमुख दिशा, 4 उपदिशा आणि शेवटचं साऊथ पोल नॉर्थ पोल, ह्या ज्या 10 दिशांचा जो पिंजरा आहे, कोठडी आहे, त्याच्यामध्ये मोहमाया ही वेडी झाली आहे. हे जे सगळे मोह माया, आपले अहंकार, दर्प, आपल्याला लाभलेलं यश, भौतिक यश, याच्यामुळे ही जी मोह आणि माया तयार होते ती प्राण माझे ओढी, माझ्या प्राणांना ती ओढत राहते, असे शब्द त्यांनी वापरले आहेत आणि त्यामुळे मी बंदी झालो आहे. मित्रांनो, सुफीकडे जाणारा हा जो पॅटर्न हृदयनाथांनी वापरला तो मला विशेष भावला. कारण अशी गाणी किंवा अशी काय म्हणता येईल की अतिशय लय अगदी मंद ठेवून आणि पॉझेसचा अतिशय उत्तमोत्तम वापर प्रत्येक ठिकाणी करून त्यांनी जी ही चाल बांधली ती मला विशेष भावली आणि तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. माझं हे रसग्रहण तुम्हाला कसं वाटतं ते कृपा करून शेअर करा, कमेंट्स करा त्याच्यावरती आणि आपल्या मित्रांनाही त्याच्याबद्दल सांगायला विसरू नका.
तुमच्या कमेंट्समुळे माझ्या निर्मिती मूल्यामध्ये भर पडेल. त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलचा जास्तीत जास्त प्रसार करा. आता थांबतो. उद्या किंवा परवा परत एक अप्रतिम गाणं. माझ्या डोक्यात 1-2-3 गाणी आहेत, पण बरेच सिरियस व्हिडिओज आत्तापर्यंत झाले, त्याच्यामुळे काही थोडेसे हलके फुलके किंवा गमतीशीर किंवा अजय अतुलचाही धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करीन. बघत राहा भावगीतार्थ. आत्ता थांबतो. धन्यवाद.